मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 आद्य शेतकरी या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. तसेच या प्रकरणाचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर आपण पाठ्यपुस्तकात जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सोडवूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहा, विधाने पुन्हा लिहा हे वाक्य महत्त्वाचं आहे की उत्तर फक्त लिहायचं नसून विधान पूर्ण लिहायचं आहे. 1. येलो रिव्हर म्हणजे पिवळी नदी हे टिंबटिंब या चीनी नावाचे भाषांतर आहे. पर्याय अ. केमेत, ब. मदर, क. सॉरो, ड. होयांग हो. आणि या विधानाचं अचूक उत्तर आहे होयांग हो. येलो रिव्हर हे होयांग हो या चीनी नावाचे भाषांतर आहे असं पूर्ण वाक्यात लिहायचं. 1 गुण मिळेल. 2. नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे. अ. गार्डन विली, ब. गॉर्डन चाइल्ड, क. हिरोडोटस आणि ड. कॉलिंगवूड. याचं अचूक उत्तर आहे गॉर्डन चाइल्ड. नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे. पुढचं विधान क्रमांक 3. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन वसाहतीत टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. अ. पेरूच्या, ब. चिक्कूच्या, क. अंजिराच्या आणि ड. जांभळाच्या. याचं अचूक उत्तर आहे अंजिराच्या. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन वसाहतीत अंजिराच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. 4. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे. अ. सरदवाडी, ब. रांजणगाव, क. पाबळ आणि ड. इनामगाव. याचं अचूक उत्तर आहे इनामगाव. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे. ब. प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. इथे 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. ब गटात जी जोडी चुकलेली आहे ती दुरुस्त करायची आणि मग लिहायची. 1. टायग्रीस आणि युक्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया हे बरोबर आहे. 2. नाईल नदीचे खोरे इराण, तर इराणमध्ये नाही आहे हे चूक आहे. 3. होयांग हो नदीचे खोरे चीनमध्ये आहे बरोबर. 4. सिंधू नदीचे खोरे भारतीय उपखंड बरोबर. म्हणजे चुकीची जोडी सापडली 2 नंबरची. मग अचूक उत्तर काय आहे तर नाईल नदीचे खोरे इजिप्त. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. चित्र दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि प्रश्न आहे पहा मध्ये गोलात दिलेला मणी बनवण्याची कार्यपद्धती आणि टप्पे. मणी कसे बनवत असत त्याचे टप्पे दिलेले. त्यातला एक तुम्हाला भरून दिलेला आहे. 4था टप्पा जो आहे त्याचं उत्तर भरलेलं आहे इथे. ओबड धोबड दगड आणि शंख यापासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी बनवणे. दगड आणि शंखांच्या पासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी बनवणे 4था टप्पा. मग आपल्याला इथे आता पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा ओळखायचा आहे. पहिला टप्पा आहे मणी बनवण्यासाठी उपयुक्त दगड व शंख मिळण्याचे स्रोत माहीत असणं, म्हणजे मार्ग माहीत असणं. मणी बनवायचे ते दगड आणि शंख कुठे मिळतात. दुसरा टप्पा आहे आवश्यक तो कच्चा माल मिळवणं, म्हणजे दगड आणि शंख मिळवणं. तिसरा टप्पा आहे कच्चा माल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणं, आणि जो सापडलाय कच्चा माल मिळालाय त्याचा स्रोत माहीत झालाय तो कामाच्या जागेपर्यंत, जिथे मणी बनवायचे त्या ठिकाणापर्यंत वाहून आणणं. पुढचा प्रश्न क्रमांक आहे 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे कारण लिहायचं आहे. विधानाचं सकारण स्पष्ट करायचं आहे. नंबर 1. मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. त्याची कारणं लिहायची.
की मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय का झाला, कसा झाला, याचं उत्तर लिहायचं आहे. त्याचे आपण 4 मुद्दे लिहूया. क्रमांक 1, टायग्रीस आणि युक्रेटिस या नद्यांच्या मधल्या प्रदेशाला मेसोपोटेमिया असे म्हटले जाते. 2, या नद्यांचे मुबलक पाणी आणि दरवर्षी नद्यांना येणारे पूर यामुळे या नद्यांच्या खोऱ्यातील जमीन सुपीक बनली. 3, सुपीक जमिनीमुळे या प्रदेशात मानवाला उपयुक्त असणारी कुरणे, सिंचनासाठी पाणी या गोष्टी उपलब्ध झाल्या. 4, अन्नासाठी भटकंती करणाऱ्या मानवाला या प्रदेशात सुलभतेने अन्न मिळू लागले. त्यामुळे समूहाने फिरणारे भटके व निमभटके जनसमूह या प्रदेशात स्थिर झाले. त्यातूनच मेसोपोटेमिया प्रदेशात नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. एवढं उत्तर लिहायचं आहे. 2, होयांगहो नदीला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. कारण लिहूया आपण. का मानलं जातं जन्मदात्री होयांगहो नदीला? त्याचे पण 4 मुद्दे. क्रमांक 1, होयांगहो या नदीच्या खोऱ्यात प्राचीन चीनी संस्कृतीचा उदय झाला. 2, या नदीला चीनमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. 3, रिव्हर या नावातूनच तिचे चीनी संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. 4, मदर या तिच्या दुसऱ्या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. 3रं विधान, नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. त्याचं कारण शोधायचं आहे की नवाश्मयुगात मातीची भांडी बनवणे ही मोठी कला होती, उत्तम प्रतीची कला होती. त्याचं सकारण स्पष्ट करू. 5 कारणं आहेत त्याची, 5 मुद्दे. 1, नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी घडवायला सुरुवात झाली आणि ते नवाश्मयुगाचे अनिवार्य लक्षण समजले गेले. 2, अन्न शिजवणे, अन्नाची साठवण करणे, अन्न वाढणे यासाठी मानव मातीच्या भांड्यांचा उपयोग करू लागला. सुरुवातीला हाताने ही भांडी बनवणारा माणूस ती चाकाच्या सहाय्याने घडवू लागला. त्यामुळे त्याच्या कामाला वेग आला आणि कौशल्य देखील आले. 4, सुरुवातीला एकाच रंगाची आणि गुळगुळीत भांडी बनवणारा माणूस हळूहळू रंगीत आणि नक्षीदार भांडी बनवू लागला. 5, भांड्यावर कोरून किंवा ठसे उमटवून तसेच चिखलाच्या पट्ट्या चिकटवून नक्षीदार भांडी बनवू लागला. अशा प्रकारे नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, तुमचे मत नोंदवा. विधान दिलेलं असेल त्याबाबत तुमचं मत तुम्ही नोंदवायचं आहे. क्रमांक 1, नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला. मानवी जीवनशैली कशी बदललेली आहे, बदल घडून आलाय ते आता आपण उत्तर लिहूया. अन्नासाठी सतत भटकंती करणारा मानवी समूह नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थिर झाला. हळूहळू शेती करू लागला. शेतीमुळे गाव वसाहती निर्माण झाल्या. मानवी समूह स्थिर झाले आणि नवाश्मयुगाला सुरुवात झाली. नवाश्मयुगातील मानवी जीवनशैलीत पुढील बदल झाले. ते 8 बदल आहेत. 1, गाव वसाहती निर्माण होऊन सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थापन लोक करू लागले. 2, सुबक, नक्षीदार आणि उत्तम प्रतीची भांडी तयार होऊ लागली. 3, वसाहतीत विविध कामे करणारे कुशल कारागीर निर्माण झाले. 4, कौशल्यावर आधारित विविध हस्तव्यवसाय आणि इतर कामे करणारे कारागिरांचे वर्ग निर्माण झाले. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले. 5, चाकाचा शोध लागला आणि विविध कारणांसाठी त्याचा वापर सुरू झाला. 6, चाकाच्या वापरामुळे दळणवळण वाढले व व्यापारात देखील वाढ झाली. 7, प्राण्यांचा उपयोग अवजड सामानांच्या ने-आणीसाठी करण्यात येऊ लागला. 8, व्यापाराच्या नोंदी ठेवण्यातून लिपी विकसित झाली. एकूणच नवाश्मयुगीन मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आलेला आहे. 2, चाकाच्या वापराने तंत्रज्ञानात क्रांती घडून आली.
याबाबत आपलं मत नोंदवूया. चाकाच्या वापरामुळे नवाश्मयुगीन मानवाने तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणली. 1. मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात केल्यावर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. नक्षीदार व कौशल्यपूर्ण भांडी तयार करता येऊ लागली. दळणवळणासाठी चाकांचा उपयोग केला जाऊ लागल्याने कच्चा माल दूरवरून आणणे व पक्का माल पाठवणे अधिक सोपे झाले. 3. चाकाच्या वापराने दळणवळण वाढले आणि व्यापार देखील वाढला. 4. माणसाचा प्रवास सुकर झाल्याने तो लांबवर दूरवर प्रवास करू लागला. चाकाच्या वापरामुळे आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये मानवाने मोठी क्रांती केली. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक आहे 5. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 2 वर, आता हे पाठ्यपुस्तकात तुम्ही पाहतो नकाशा, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 2 वरील नकाशा पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे? 2. हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयाला आली? आणि 3. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? 1. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र आहे. 2. हडप्पा संस्कृती आशिया खंडामध्ये उदयाला आली. 3. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. 1-1 गुणांच्यासाठी हा प्रश्न. प्रश्न क्रमांक आहे 6. टिपा लिहा. टिपा लिहायच्या आहेत. 1. जेरिको शहरातील नवाश्मयुग. जेरिको या शहरामध्ये नवाश्मयुगाची माहिती लिहायची आहे. त्याचे 6 मुद्दे लिहूया. 1. इसवी सन पूर्व 9000च्या सुमारास पॅलेस्टाईन प्रदेशात जॉर्डन नदीवर जेरिको ही गाव वसाहत वसली. 2. नवाश्मयुगात जगभर उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतींपैकी ही एक गाव वसाहत होती. 3. या वसाहतीच्या भोवती संरक्षणासाठी एक संरक्षक तटबंदी बांधलेली होती. 4. या तटबंदीला भरभक्कम बुरुज देखील बांधलेले होते. 5. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास येथे सामाजिक जीवनाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. हा संघटित समाजाचा पुरावा मानला जातो. 6. नवाश्मयुगीन जेरिको वसाहतीत अन्नधान्याची व फळांची लागवड केली जात होती. दुसरी टिपा पाहूया. होलोसीन कालखंड. होलोसीन कालखंडाचे 4 मुद्दे आहेत. 1. इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपून उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड पृथ्वीवर सुरू झाला. या कालखंडाला होलोसीन कालखंड असे म्हणतात. मोठ्या प्रमाणात हिमनग वितळल्यामुळे या काळात विविध जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले. 3. पाण्याच्या उपलब्धतेमुळे या कालखंडात विविध प्राणी आणि वनस्पती यांची वाढ झाली. 4. मॅमोथ सारख्या विशालकाय प्रजाती नष्ट होऊन विविध प्रजाती शेळी, मेंढी अशा आकाराने लहान व वेगवान प्रजाती निर्माण झाल्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहायची आहेत पहा. 1. भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टीवर विस्ताराने लिहा. भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात यावर विस्ताराने माहिती लिहायची आहे. भारतातील आद्य शेतकरी या 3 मुद्दे लिहूया आपण. 1. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास भारतीय उपखंडात स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या. यातील हडप्पासारख्या काही वसाहती विकसित झाल्या. या विकसित गाव वसाहतींमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होत. 2. हे शेतकरी बार्ली, गहू इत्यादी पिके घेत असत. शेतीसाठी गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या पाळत असत. राहण्यासाठी मातीची घरे बांधत असत.
3. या काळात शेतीच्या तंत्रज्ञानात तसेच हत्यारे बनवण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा होऊन प्रगत हत्यारे व अवजारे निर्माण झाली. ब. शेतीची सुरुवात. त्यात 4 मुद्दे लिहूया. 1. नवाश्म युगाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे इसवी सनापूर्वी 10,000 ते 8,000 या दरम्यान शेती करण्यास सुरुवात झाली. 2. निसर्गतः उगवलेल्या धान्याची कापणी करता करता मानव धान्य पेरू लागला. बार्ली, गहू, जवस यासारखी पिके घेतली जाऊ लागली. 3. अन्नधान्य उत्पादन करण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली. 4. शेतकरी पशुपालन करू लागला. शेती कामासाठी पशूंचाही मानव उपयोग करू लागला. प्रश्न क्रमांक 2. मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक होते? उत्तर. नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली. या भांड्याच्या होणाऱ्या उपयोगामुळे भांडी बनवणे हे आवश्यक काम झाले. मातीची भांडी बनवणे ही नवाश्मयुगातील उत्तम प्रतीची कला बनली. ही भांडी बनवण्यासाठी कारागिरांना पुढील गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक होते. 1. चिकणमातीचा स्रोत माहीत असणे. 2. ही माती वाहून आणण्याची सोय करणे. 3. माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे. 4. भांड्याला हवा असलेला आकार देणे. 5. भांडे सुशोभित करणे. 6. योग्य तापमानाला ती भांडी भाजणे. तिसरा प्रश्न. नवाश्म युगातील व्यापार आणि दळणवळणाची माहिती लिहा. यात 6 मुद्दे लिहूया. उत्तर. 1. मानव शेती करू लागला, त्यामुळे त्याला भ्रमंतीची गरज वाटेनाशी झाली. त्याने गाव वसाहती निर्माण केल्या. येथून पुढे नवाश्म युगाचा उदय झाला. 2. हत्यारे तयार करणे, झाडे तोडणे, लाकूड काम करणे याचे तंत्र त्याला अवगत झाले. शेती व्यतिरिक्त मासेमारी, कुंभारकाम, पशुपालन, सुतारकाम इत्यादी व्यवसाय विकसित झाले. 3. लाकडी ओंडके कापताना मानवाला चाकाचा शोध लागला. मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणे मानवाला शक्य झाले. चाकाचा उपयोग वाहतुकीसाठी होऊ लागला. 4. वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल दूरवरून आणणे व तयार झालेल्या वस्तू इतरत्र पाठवणे या गोष्टी लाकडी चाकांमुळे वेगाने करता येणे शक्य झाले. यातून दळणवळण वाढीस लागले. 5. भांडी, अन्नधान्य, विविध वस्तू, कापसाची वस्त्र यांचे उत्पादन वाढले. वस्तू विनिमयाने स्थानिक गरजा भागवल्या जाऊ लागल्या. वाढते उत्पादन आणि स्थानिक कमतरता यामुळे दळणवळण वाढून व्यापार वाढीस लागला. 6. व्यापारात वाढ झाली आणि दळणवळणाच्या सोयी झाल्या. यामुळे नवाश्मयुगीन मानवी जीवनाला स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त झाली. चौथा प्रश्न. नवाश्म युगातील नागरीकरणाची सुरुवात कशी झाली ते लिहा. याचे आपण 7 मुद्दे लिहूया. 1. अन्नासाठी सतत भ्रमंती करणारा मानव शेती करू लागल्यावर स्थिर झाला. नवाश्म युगात माणसे कायमस्वरूपी घरे बांधून राहू लागली. त्यातूनच गाव वसाहती निर्माण झाल्या. 2. या गाव वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे समाजामध्ये राहत असलेली घरे, शेतजमीन याबद्दल वैयक्तिक मालकी हक्काची भावना निर्माण झाली. 3. गाव वसाहतींचा विस्तार होऊन सामायिक जमिनी आणि गावांच्या सीमा याबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि आपल्या परिसरावर सामायिक हक्काची भावना निर्माण झाली. 4. आपल्या परिसरातील साधनसंपत्ती, पाण्याचे स्रोत, उद्योग, व्यापार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही संकेत, नियम तयार होऊ लागले. 5. समाज नियंत्रण, धार्मिक आचारविधींचे तपशील यांना महत्त्व येत गेले. त्यातून शासन व्यवस्था उदयाला आली. 6. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी
निर्माण झाल्या. 7. समाज नियमन करणे आणि विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारी वर्ग एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढीमुळे गाव वसाहतींचा विस्तार झाला आणि नगरे विकसित झाली. अशा प्रकारे नवाश्म युगातील नागरीकरणाची सुरुवात झाली. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.